हॅलो गाईज, नमस्कार, जय शिवराय. आज आपण घेऊन आलेलो आहे फिश टँक ॲक्वेरियमचा व्लॉग. आज दुपारी मार्केटमध्ये गेलो होतो आणि फिश ॲक्वेरियम मध्ये फिश नव्हते. म्हटलं की चला आपण फिश टँक साठी काहीतरी फिश घेऊयात, म्हणून आम्ही आज हे घेऊन आलोय, स्पंज फिल्टर घेतलेलं आहे. आज आपण ह्याच्यावर व्लॉग करणार आहोत. आधी आपण फिश साठी हा माणूस यूज केला होता, बकेटमॅन बोलतात त्याला. हा यूज करून झाला. हा मातीचा बॉल आहे, हा पण यूज करून झाला. म्हटलं यावेळेस आपण काहीतरी नवीन ट्राय करूया, म्हणून आपण आता घेऊन आलेलो आहे स्पंज फिल्टर. तर आपण बघूया या बॉक्स मध्ये काय काय असतं. तर ही आहे बॉक्स मध्ये स्पंज फिल्टर, आणि ही आहे त्याच्यासोबत एक आपल्याला नळी मिळते. ही नळीचा आपण वापर करणार आहे. चला तर या बघूयात आपण कसं ह्याला आपण यूज करू शकतो. तर सगळ्यात अगोदर आपण ह्या पाईप मधून ही नळी टाकलेली आहे, आणि त्याच्यानंतर हा जो पाईप आहे ज्याच्यातून आपल्याला बुडबुडे येणार आहेत, तो पाईप याच्यामध्ये टाकायचा आहे, आणि हा पाईपने त्याला कव्हर करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही असं टाकाल तर बघू शकता तो फ्लोट होतोय, तरंगतोय, कारण तो स्पंज आहे. तो ओला होऊन वजन त्याचं जेव्हा जड होईल त्यावेळेस तो खाली जाईल. म्हणून आपण काय करणार आहोत, 5 मिनिटं त्याला फक्त असं हलक्या हाताने पुश करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे मिळेल, त्याचं वजन जास्त होईल आणि तो खाली जाईल आरामात. हळूहळू 5 मिनिटं असं फक्त पुश करत राहायचंय. बघा थोडासा खाली गेलेला आहे तो. आता त्याच्यामध्ये वजन आता थोडं भरलेलं आहे, पाणी त्यात गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आता थोडं आणखी खाली गेलेलं आहे. बघा तो अलगद खाली जातोय. हे बघा त्याच्यामध्ये वजन झालेलं आहे. मासे घेऊन आलो, एकदा माशांवर तुम्ही नजर टाका, बघा कुठले मासे आहेत. हे जे कलरफुल तुम्हाला दिसतात, येल्लो आणि ऑरेंज, हे कलर विडो म्हणतात त्यांना. हा चिपकू मासा आहे. हा उपयोग म्हणजे तो काच साफ ठेवतो. आणि इकडे बघा कोपऱ्यामध्ये ब्लॅक कलरचे एंजल मासे आहेत. मला फिश टँकची खूप आवड आहे, म्हणून मी सतत फिश टँक नवीन नवीन मासे आणत असतो, वेगळे प्रकार करत असतो. हे सफेद मासे कोणते ते तुम्ही सांगा, तुम्हाला कमेंट करून सांगा मला हे कोणते, यांच्या या सफेद माशांचं नाव काय आहे. तसंच माशांसाठी आपण खायला सुद्धा हे आणलेले आहेत, सुके किडे बोलतो आपण त्यांना. आणि हे ॲक्वा हिल म्हणून पाण्याचं आहे, जे पाणी शुद्ध ठेवतं. 1 ते 2 थेंब फक्त टाकायचे आणि पाणी शुद्ध राहतं. बघा बघू शकता तुम्ही, आता हे आतमध्ये गेलेले आहे पूर्णपणे स्पंज, आणि आता त्याचे बुडबुडे सुद्धा यायला लागलेले. सो जर तुम्ही नवीन स्पंज घेऊन आलात आणि जर तो वरती का तरंगतोय म्हणून घाबरून जाऊ नका. त्याला फक्त 5-5 मिनिटं हळूहळू पुश करत राहा. त्यात पाणी गेलं की तो बरोबर आतमध्ये खाली जाईल. तुम्ही आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. थँक्यू सो मच. आता भेटूया आपण नवीन व्लॉग मध्ये.